नमस्कार मित्रांनो, कोणत्या बँकेमध्ये जमा केलेला पैसा कधीच बुडणार नाही। आरबीआयने सांगितल्या या तीन बँकामध्ये तुम्ही बिनधास्त पैसे ठेवू शकता। मग या तीन बँका कोणत्या आहेत हे बघा मित्रांनो, आजकाल खूप फसवणूक होऊ लागली आहे। कित्येक लोकांचे खाते रिकामे होऊ लागले आहेत। त्यामुळे आरबीआयने सावधानीचा इशारा देत तीन बँकांची आता घोषणा केली आहे, ज्यामध्ये तुम्ही डोळे झाकून तुमचे पैसे ठेवू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये या तीन बँका कोणत्या आहेत समजून घेऊया। बघा मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेनं पुण्यातील रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला, कारण होते बँक NBRF नियमांचं पालन केलं नाही आणि आता 22 सप्टेंबर पासून कामकाज बंद करण्याचे आरबीआयचे तसे आदेश दिले। एखाद्या बँकेत पैसा जमा करताना आपले पैसे सुरक्षित राहावेत यासाठी काही गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे। त्यामुळे या तीन बँका आरबीआयने सांगितलेत, बघा लक्ष देऊन कोणत्या बँका आहेत। आता सरकारी बँकेत पैसे सुरक्षित राहतात असं म्हणलं जातं, त्यामुळे सरकारी बँकेत पैसे ठेवणे कधी फायद्याचं असतं। तुम्ही बँकेमध्ये जे पैसे ठेवणार आहात त्याविषयी आरबीआयने महत्त्वाची माहिती दिली आहे आणि आरबीआयने भारतातील सर्वात सुरक्षित बँका म्हणजेच तीन बँका कोणत्या आहेत याविषयी माहिती दिली आहे। त्यामुळे तीन बँका कोणत्या आहेत बघा लक्ष देऊन। आरबीआयने जाहीर केलेल्या एका यादीमध्ये एक सरकारी बँक आणि दोन खाजगी बँका आहेत, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा या बँका कोणत्या आहेत। मित्रांनो, आजही बहुतेक पगारदार लोकांच्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी बँक सर्वात सुरक्षित ठिकाणी मानलं जातं। आता काय होतं, आपण कष्ट करतो, दिवसभर काम करतो, ते आपल्या घामाचे पैसे ते आपण सुरक्षित म्हणून बँकेत ठेवतो। मग या बँकच बुडाल्या तर आपले पैसे कुठे जाणार? त्यासाठी आरबीआयने तीन बँका सांगितलेत ज्या सुरक्षित आहेत आणि ज्यामधील पैसे तुमचे कधीच बुडणार नाहीत। त्यामुळे तुम्ही सुरक्षित पैसा कुठे ठेवायचा या तीन बँकांमध्ये ठेवायचा। बघा या तीन बँका आरबीआयने कोणत्या सांगितलेत बघा। म्हणून लोक संपूर्ण उत्पन्न किंवा किमान उत्पन्न बँकेमध्ये जमा करण्यास प्राधान्य देतात, जेणेकरून जमा केलेला पैसा त्यांना कठीण काळात उपयोगी पडेल। परंतु कधी कधी बँकच डबघाईला येते। अशा परिस्थितीत पैशांची बचत करणाऱ्याच्या काहीच हाती लागत नाही आणि मग तो पश्चाताप करत बसतो। त्यामुळे तुमचे पैसे कोणत्याही बँकेत जमा करण्याआधी बँकेची तुमची समोरची बँक सुरक्षित आहे का नाही तपासा। बघा आता यासाठी तुम्हाला आरबीआयने तीन बँका सांगितलेत, त्या बँकेमध्ये तुम्ही डोळे झाकून पैसे ठेवू शकता। मग या तीन बँका ज्या कोणत्या आहेत त्या लक्ष देऊन बघा, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त 5 मिनिट व्हिडिओ बघा, तुम्हाला सविस्तर सगळी माहिती सांगतो की या बँकामध्ये सुरक्षित काय आहे आणि तुम्ही या बँकामध्ये पैसे का ठेवू शकता। बघा आता 2023 मध्ये अमेरिकेत 4 बँका कोसळल्या। अशा परिस्थितीत भारताच्या बँकिंग प्रणालीच्या ताकदीमुळे अशी कोणतीही भीती दिसत नाही। पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात 3 बँका आहेत ज्या कधीही बुडणार नाहीत आणि सरकार त्यांना बुडू पण देणार नाही। म्हणजे या बँकामध्ये ठेवलेला तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित असून कोणताही धोका होणार नाही असं आरबीआयने सांगितलंय। बघा तर लक्ष देऊन तुम्हाला 3 बँका सांगणार आहे, 3 बँकेमध्ये तुम्ही कधीही पैसे ठेवू शकता, महत्त्वाचे आहेत। बघा, भारतातील सर्वात सुरक्षित बँकापैकी एक सरकारी तर 2 खाजगी बँकांचा समावेश आहे। भारतातील 3 बँका अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत। या बँका बुडाल्या तर भारत सरकारला ते परवडणार नाही। आरबीआय बँकेचे एक DSIB लिस्ट तयार करते आणि त्यासंबंधीचे काही नियम देखील आहेत। तुम्हाला सर्व या बँका सुरक्षित काय आहेत व्यवस्थित समजावून सांगणार आहे। त्यामुळे पुढील 5 मिनिट व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व सुरक्षित बँका काय आहेत, तुम्ही त्यामध्येच का पैसा ठेवायचा सर्व सांगणार आहे। बघा नेमकं काय आहे हे आणि आपली बँक सुरक्षित आहे की नाही हे कसं ठरवलं जातं आपण व्यवस्थित समजून घेऊया। गेल्या आठवड्याभरात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या 2 बँका बुडाल्या आहेत। तिसरी बँक म्हणजेच फर्स्ट रिपब्लिक बँक, इतर मोठ्या बँकांनी $30 अब्ज मदत देऊन त्यांना वाचवले आहे। अमेरिकन बँका बुडाल्याचा भारताच्या बँकिंग व्यवस्थेवर कोणताही परिणाम जरी होणार नसला तरी एकामागून एक बँका बुडण्याच्या घटनामुळे लोकांची चिंता आता वाढलेली आहे। आपली बँक बुडाली तर या पैशाची आपल्या काय होईल अशी भीती लोकांना वाटते। त्यामुळे आता आरबीआयने यासाठी 3 बँकांची समोर नावे घेतली आहेत ज्या कधीच बुडणार नाहीत। त्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत की 3 बँका कोणत्या आहेत। बघा तुम्हाला 3 बँकांची माहिती सांगणार आहे। बघा आता तुमचेही देशातील कुठल्या ना कुठल्या बँकेमध्ये खाते नक्कीच असेल, मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे। आपण सर्वजण आपल्या मेहनतीने पैसा बँकेत ठेवतो। पगारदार लोकांचा पगार तर थेट बँक खात्यामध्ये जमा होतो। अलीकडे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे। कॅशलेस व्यवहारासाठी इंटरनेट बँकिंग UPIचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय।
म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की UPI जास्त प्रमाणात वापरलं जाते। तुमचं बँकिंगचं जे काय असेल ते ॲप असेल किंवा ते प्रायव्हेट ॲप असेल म्हणजे गुगल पे, फोनपे, पेटीएम याद्वारे सुद्धा पेमेंट केलं जाते। त्यामुळे खातेधारकांना आपलं खातं कोणत्या बँकेमध्ये असणं महत्त्वाचं आहे ते ठरणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी RBIने 3 बँकेची नावं घेतली आहेत। बघा तुम्हाला समजावून सांगणार आहे। बघा ऑनलाईन पेमेंटमुळे पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत सोपे झाले आहेत। मात्र ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बँकेत अकाउंट असणे खूप आवश्यक आहे। पण तुम्ही जरी कधी विचार केलाय का भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या आहेत? दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली आहे। बघा आता या 3 बँकांची यादी जाहीर केली आहे। कोणती असणार आहे लक्ष देऊन बघा। तुम्हाला आता व्हिडिओ फक्त 5 मिनिटं बघायचा आहे। पुढील शेवटला मी तुम्हाला या 3 बँकांची नावे सांगणार आहे। बघा आता यंदा पुन्हा एकदा या यादीत या 3 बँकांची वर्णी लागली आहे। RBIच्या D6 लिस्टमध्ये एखाद्या बँकेचा समावेश असणे हे संबंधित बँकांसाठी फार महत्त्वाचे ठरते। या यादीत ज्या बँका येतात त्या बँकांनाच देशातील सर्वात सुरक्षित बँका म्हणून ओळखले जाते। अशा बँका देशातील आर्थिक व्यवस्थेसाठी फार महत्त्वाच्या असतात। बघा आता लक्ष देऊन 3 बँका तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 3 बँका सांगणार आहे। फक्त 5 मिनिट व्हिडिओ बघा। तुमचा 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला सुरक्षित बँका कोणत्या आहेत ते समजून देणार आहे। बघा आता कारण या बँका बुडाल्या तर त्याचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता असते। त्यामुळे या बँका इतक्या महत्त्वाच्या असतात की त्यांना काय झाले किंवा त्यांच्यावर कोणताही अडचण आल्या तर सरकार स्वतः त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे RBIने अशा 3 बँका नावं सांगितले आहेत। त्या घोषणा केलेल्या आहेत 3 बँका। बघा आता कुठल्या आहेत? बघा आता बँका कधीच बोलू शकत नाहीत की अर्थातच या बँकामधील ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत। पण अशा बँका जर बुडाल्या तर अर्थव्यवस्थेचे नुकसान होण्याची भीती असते। त्यामुळे बँका बुडू नयेत यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत असते। बघा आता तुम्हाला सांगतो की बघा लक्ष देऊन ह्या बँका कोणत्या आहेत लक्ष देऊन बघा। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 3 बँकांविषयी माहिती सांगणार आहे। RBIने तशी घोषणा सुद्धा केली आहे। बघा आता जर या बँका बुडण्याच्या स्थितीत आल्या तर सरकार स्वतः या बँका वाचवण्यासाठी पुढे सजावते। पण अशा स्थितीत जर तुमचे या बँकेमध्ये जर अकाउंट असेल आणि तुम्ही या बँकेमध्ये तुमचे पैसे ठेवलेले असतील तर तुम्ही बिनधास्त राहा, कारण या बँकेत जमा असणारे पैसे कधीच बुडणार नाहीत। म्हणजे आम्ही त्या 3 बँका सांगणार आहे त्या बँकेमध्ये तुम्ही पैसे ठेवले तर कधीच बुडणार नाहीत। मग या 3 बँका कोणत्या आहेत लक्ष देऊन बघा। बघा आता RBIने भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या आहेत हे याविषयी माहिती दिली आहे। RBIने जाहीर केलेल्या यादीत 1 सरकारी बँक आणि 2 खाजगी बँका आहेत। बघा सरकारी बँक आणि 2 खाजगी बँका आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया बघा सरकारी बँक जी तुम्हाला सांगितलेली आहे लक्ष देऊन बघा। सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये सर्वात सुरक्षित खातं असं RBIने सांगितलंय। त्यामधील दुसरी जी प्रायव्हेट बँक आहे ती म्हणजे HDFC बँक आणि तिसरी जी बँक आहे ती म्हणजे प्रायव्हेट ICICI बँक। या 3 बँका देशातील सर्वात सुरक्षित बँका म्हणून जाहीर करण्यात आले आहेत। तुम्ही आता शेवटला तुम्हाला 3 बँकांची नावे सांगितली आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितलाय। बघा आता याची माहिती नक्की काय आहे। देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच RBIने नुकतीच डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पोर्टेड बँकांची यादी जाहीर केली। यात डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पोर्टेड बँकांमध्ये SBI, HDFC आणि ICICI या 3 बँकांचा समावेश आता केलेला आहे। खरे तर या 3 बँकांचं गेल्याच वर्षी देखील या यादीत समावेश होता। त्यामुळे या बँकामध्ये तुम्ही सुरक्षितपणे बिनधास्तपणे पैसे ठेवू शकता असं RBIने म्हणलंय। मित्रांनो व्हिडिओ फार मोठा होत असतो, तुम्हाला थोडं बोर होत असतं, पण ही सर्व बँकांची माहिती महत्त्व तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर मनापासून धन्यवाद। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच प्रकारचे दररोज अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।